नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे PTRCचं जी साईट आलेली आहे नवीन, त्यामध्ये आपण एखादं जर PTRCचं रिटर्न नील भरलं असेल आणि ते रिवाईज कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर जास्त न बघता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे महाजीएसटी साईटला येऊन. महाजीएसटी साईटला आल्यानंतर ना तुम्हाला तुमचा युजर नेम हा 3 नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो काय असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. इथं बघू शकता, इथं PT सेक्शन आहे, तिथं मध्ये एक लॉग इन फॉर एक्झिस्टंटवर क्लिक करायचं आहे. तिथे युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज येऊन जाईल. त्यानंतर रिटर्नमध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं युजर मॅन्युअल भेटेल, तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता की कशा प्रकारे रिटर्नची प्रोसेस आहे. इथं आपण ओके म्हणूया. म्हटल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे टॅक्स टाईप दिसेल, फॉर्म टाईप दिसेल आणि तुम्हाला एअर आपण 25-26चं रिटर्न फाईल केलेलं आहे, आपल्याला ते रिवाईज करायचं. तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर ना तुम्हाला रिटर्नचा फॉर्म ओपन होईल, अशा प्रकारे ओपन होईल. आता इथं बघू शकता ओरिजिनल आपण भरलं होतं, त्यामुळे इथं काय झालेलं आहे, ऑटोमॅटिक रिवाईज आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं रिवाईज टाकायची गरज नाही. जर तुम्ही ऑलरेडी ओरिजिनल रिटर्न फाईल केलं असेल तर तुम्ही परत फाईल करायला आल्यानंतर तुम्हाला इथं रिवाईज ऑप्शन येणार आहे. इथं असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे काय तुमची एम्प्लॉईची संख्या असेल किंवा काय असेल डिटेल ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत. तुमचे चलनचे जे काही पेमेंट असेल ते ऑटोमॅटिक इथं तुम्हाला खाली CINमध्ये येऊन जाईल जर भरले असेल. इथे डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला प्लेस सिलेक्ट करायचं आहे. ईमेल ID, नेम ऑफ ऑथराइज्ड पर्सन, डेझिग्नेशन आणि मोबाईल नंबर हे केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ना तुमचं काय होईल, रिटर्न सबमिट होऊन जाईल. अशा प्रकारे हे बघू शकता, इथं रिटर्न सबमिट झालेले आहे. तर तुम्ही इथून ते रिटर्न डाउनलोड करू शकताय आणि तुमच्याकडे ते सेव्ह करून ठेवू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही PTRCचे रिवाईज रिटर्न फाईल करू शकताय आणि त्याप्रकारे तुम्ही तुमच्या कंपनीचे बी प्रोसेस करू शकताय. जर कोणाला काही डाऊट असेल तर आम्हाला DM करायला विसरू नका आणि इथून पुढे तुम्हाला जी काही PT रिलेटेड काही क्वेरी असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण तुम्हाला नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.